मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये गौरी जयदीपला काय ओ मास्तर एवढा रात्रीचा कसला अभ्यास करत आहे, झोपा की आता असं बोलते. त्यावर जयदीप हो असे बोलतो आणि मी दिवसभर किती कॉफी पितो असं गौरीला विचारतो. तेव्हा गौरी तसं सांगता येणार नाही असं बोलत, तू घरात असलास ना तर 4 किंवा 5 होतात आणि ऑफिसला गेलास तर सकाळी 1 आणि संध्याकाळी 1 असं बोलते. आणि हे सगळं तू का विचारत आहेस असं म्हणते. त्यावर जयदीप मी आपल्या सगळ्या खाण्यापिण्याचा हिशोब करत आहे असं सांगतो. तर गौरी तू आता भाडं देत आहेस ना, मग झालं की असं बोलते. तर जयदीप ते राहण्याचं झालं, आता आपलं खाणं पिणं आणि लॉन्ड्री याचा सुद्धा हिशोब द्यावा लागणार की असं बोलतो. तेव्हा गौरी जयदीपवर ओरडते आणि आता हे तुझं अतिच होत आहे असं बोलते. तेव्हा जयदीप हाच मुद्दा कोणीतरी काढला ना तर मला नाही आवडणार असं बोलतो. तेव्हा गौरी ठीक आहे असं म्हणून तुझा हिशोब झाला आहे का असं विचारते. त्यावर जयदीप राहण्याचा, खाण्याचा आणि बाळणपणाचा हे सर्व धरून 30,000 रुपये होतात आणि आपले ट्रॅव्हलिंगचे 10,000 असं मिळून 40,000 होतात असं सांगतो. म्हणजे कमीत कमी 40,000 पगार असलेला जॉब शोधावा लागणार मला असं बोलतो. त्यावर गौरी अर्धा खर्च मी करेन की असं जयदीपला बोलते. त्यावर जयदीप ते नाही असे म्हणत, जोपर्यंत आपण या घरात राहतो ना तोपर्यंत सगळा खर्च मीच करणार असं सांगतो. तर गौरी आता मला तर तुझं ऐकावंच लागणार असं बोलत, तू खरोखरच वेडा आहेस असं म्हणते. तेव्हा जयदीप ठीक आहे वेडा तर वेडा असं बोलतो. तर गौरी तुझा हिशोब करून झाला असेल तर झोपायला ये असं बोलते. तेव्हा जयदीप अजून माझा हिशोब करायचा आहे आणि जॉबसाठी ॲप्लिकेशन पण करायचे आहेत, तू झोप असं गौरीला सांगतो. तेव्हा गौरी झोपी जाते. तर दुसरीकडे दादा माईंना तुम्ही नवीन रेसिपी शोधत आहे का, गौराबाईंच्या डाएटची जबाबदारी आता तुम्ही घेतली आहे ना म्हणूनच विचारत आहे असं बोलतात. त्यावर माई जबाबदारी तर मी घेतली आहे पण तिच्या मनाचा सुद्धा विचार करावा लागणार ना, तिच्या मनाला सुद्धा जपायला पाहिजे असं बोलत त्या जयदीपचं बघितलं ना तुम्ही असं म्हणतात. तेव्हा दादा आता तर ते इथे राहायला तयार झाले आहेत ना असं बोलतात. त्यावर माई जयदीप आता भाडं देणार असल्याचं दादांना सांगतात. तेव्हा दादा असू देत असं बोलत, ते तुम्हाला नाही समजणार कारण जसं बायकांच्या मनातलं पुरुषांना नाही समजत तसंच पुरुषांच्या मनातलं बायकांना सुद्धा समजत नसतं असं सांगतात. तेव्हा माई हा तर नुसता खुळेपणाच आहे असं बोलतात. तर दादा त्यांनी दिलेले पैसे आपण बाजूला ठेवूयात आणि मग नंतर ते पैसे आपण त्यांनाच देऊयात, त्यांच्याच कामाला येतील ते असं सांगतात. तर माई ते ऐकल्यानंतर खुश होतात आणि तुमचं हे बिझनेसमधलं डोकं लईच भारी चाललं बघा असं बोलतात. त्यावर दादा सुद्धा हसू लागतात आणि मी काय कच्च्या गुरूचा चेला नाही असं माईंना बोलतात. त्यावर माई दादांना आता श्रावण सुरू होणार आहे, दरवर्षीप्रमाणे आपण पहिल्या सोमवारी सत्यनारायणाची पूजा घालणार आहे, तेव्हा गुरुजींना फोन करा किंवा मला आठवण करून द्या असं सांगतात. तेव्हा दादा ठीक आहे असं बोलतात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी देवकी शालिनीला यावर्षी तुम्ही पूजेला बसणार आहे का, पण माईंच्या समोर तुमचं काही चालतच नाही ना असं बोलते. त्यावर शालिनी मला माहिती आहे म्हणूनच मी रेणुवंशांना इथं बोलवणार आहे असं सांगते. त्यावर देवकी तुम्ही वेळ करू नका आत्ताच फोन लावा असं सांगते. तेव्हा शालिनी रेणुकाला फोन लावते आणि इथं लई मोठी मॅच खेळायची आहे आपल्याला असं बोलत, श्रावणी सोमवार आहे त्यामुळे घरात सत्यनारायणाची पूजा असणार आहे ना, मग त्या पूजेला कोण बसणार हा प्रश्न आहे असं बोलते. त्यावर रेणुका थोरल्या सुनबाई म्हटल्यावर तो मान तुमचाच आहे की असं बोलते. तर शालिनी तुम्ही सकाळी सकाळी जोक करत आहे का, घरामध्ये थोरल्या आपण आहोत पण सगळा मान धाकट्यांनाच येतो ना असं बोलते. तेव्हा रेणुका अगोदरची गोष्ट वेगळी होती आता सगळं बदललं आहे ना असं म्हणते. तर शालिनी म्हणूनच मी तुम्हाला इकडे बोलावत आहे, माईंच्या डोक्यात काय चालू आहे ना ते सगळं काढून घ्या असं सांगते. तर रेणुका मी तर तिला डायरेक्ट विचारेन, यावेळी मी असं होऊ देणार नाही, थोरल्याचा मान थोरल्यांनाच मिळायला पाहिजे असं बोलते. तर शालिनी खुश होते आणि फोन ठेवून देते. तर दुसरीकडे जयदीप आवरून तयार झालेला असतो. तेव्हा गौरी जयदीपसाठी कॉफी घेऊन येते आणि काल किती वाजता झोपलास असं विचारते. तेव्हा जयदीप 2-3 वाजले कारण माझ्या एक्सपेक्टेशन्सला आणि क्वालिफिकेशनला मॅच होणारे फार कमी जॉब आहेत असं सांगतो. तर गौरी तुम्ही तर लंडनवरून शिकून आला आहे ना असं जयदीपला बोलू लागते. तर जयदीप मी माझा क्रायटेरियाच बदलला आहे, मला फक्त 40,000 रुपये असलेला जॉब शोधायचा आहे, मग कोणतं सुद्धा काम करायला तयार आहे मी असं सांगतो. तेव्हा गौरी तू नोकरी करणार म्हटल्यावर मला कसं तरीच वाटत आहे कारण तू कधीच नोकरी केली नाहीस ना असं बोलते. तेव्हा जयदीप मी लंडनला कॉलेजमध्ये असताना मी पार्ट टाइम जॉब करत होतो आणि कॉलेज संपल्यानंतर 1 वर्ष मी जॉबसुद्धा केला आहे असं सांगतो.
तेव्हा गौरी तिकडं नोकरी करणं वेगळं आणि इकडं नोकरी करणं वेगळं असं बोलते. तेव्हा जयदीप, उलट माझ्या इतकी चांगली नोकरी कोणीसुद्धा करू शकत नाही, कारण मी कंपनीसुद्धा चालवली आहे आणि जॉबसुद्धा केला आहे. कंपनी चालवणाऱ्यांचे प्रॉब्लेम आणि एम्प्लॉईजचे प्रॉब्लेम या दोन्ही गोष्टींची जाणीव आहे मला, असं म्हणून हसू लागतो. तर गौरी, हे बाकी बरोबर बोललास तू असं म्हणत, आम्हाला सुद्धा असाच अनुभवी माणूस पाहिजे आहे कंपनीत आणि पगारसुद्धा आम्ही तेवढाच देणार आहे असं जयदीपला बोलू लागते. तेव्हा जयदीप हसतो आणि मला कोणाचा सुद्धा फेवर नको आहे असं बोलतो. तर गौरी, तू रीतसर अर्ज कर, मग मी तुझ्या इंटरव्ह्यू घेते असं म्हणते. तर जयदीप, माझ्या बायकोनेच जर माझा इंटरव्ह्यू घेतला तर नोकरी तर मलाच मिळणार ना असं बोलतो. तर गौरी, मी नाही, मग मॅनेजमेंटला इंटरव्ह्यू घ्यायला सांगते असं बोलते. तर जयदीप, मी तुला सांगितलं होतं ना की मी त्या कंपनीमध्ये पाऊलसुद्धा टाकणार नाही असं बोलतो. तेव्हा गौरी, तू त्या कंपनीमध्ये आलास ना तर मला तुझी सोबत मिळेल असं म्हणते. तेव्हा जयदीप, मी तुझ्यासोबत आहेच ना, तुला कंपनीत कसली पण मदत लागली ना तर मला कधी पण फोन कर असं बोलतो. तर गौरी ठीक आहे असं बोलते. तर दुसरीकडे रेणुका घरी आलेली असते आणि माईंना यावेळी पूजेला कोणाला बसवणार आहेस तू असं विचारते. त्यावर माई, मी विचार केला आहे की यावेळेला सुद्धा जयदीप गौरीलाच बसू देत असं बोलतात. त्यावर रेणुका, तुझी आयडिया चांगली आहे, पण थोरल्या लेकीला बसव की पूजेला, किमान तिथे तरी मला मान मिळू देत असं बोलते. त्यावर माई, हा प्रश्न मानाचा नाही, लेक म्हणून ही पहिलीच वेळ आहे ना गौरीची असं बोलतात. तेव्हा रेणुका, कालच जन्माला आली आहे ना तुझी लाडकी लेक असं म्हणते. तेव्हा माई, एका अर्थाने बघितलं ना तर तेच खरं आहे असं बोलतात. आणि आता तिच्या पोटामध्ये बाळसुद्धा आहे, तेवढेच त्या बाळावरती गर्भसंस्कार होतील असं बोलतात. त्यावर रेणुका रागाला येते आणि माझ्या ओवीच्या वेळेला हे तुला सुचलं नाही का असं बोलते आणि आमच्याच बाबतीत दुजाभाव का करतेस असं म्हणते. त्यावर माई रेणुकाला, आजपर्यंत तिचं कौतुक मला करता आलं नाही, त्याचीच ही भरपाई आहे असं सांगतात. इतक्यात तिथं देवकी येते आणि काय चाललं आहे असं विचारते. तेव्हा रेणुका, आजवर न झालेल्या कौतुकाची भरपाई करणार आहे माई असं सांगते. आणि जया हे घर सोडून जातो म्हणाला होता तरी सुद्धा अजून इथेच राहिला आहे असं टोचून बोलते. त्यावर माई रेणुकाला तो इथं राहायचं भाडं देणार आहे असं सांगतात. तेव्हा रेणुका, तो भाडं घेऊन उपकार करत नाही असं बोलते. त्यावर माई रेणुकाला, हे तुला शोभतं का असं बोलतात. तर देवकी, त्यांना जर पूजेला बसवायचं असेल ना तर बसू देत की असं रेणुकाला बोलते. तर रेणुका, शिर्के पाटलांच्या घरात पूजा आहे तर तो मान शिर्के पाटलांनाच मिळायला पाहिजे, कुणा शिंद्यांना नाही असं बोलत, मी पूजेला बसत नाही, पण मी गौरी आणि जयाला सुद्धा पूजेला बसू देणार नाही असं ओरडून सांगते आणि तिथून उठून निघून जाते. तर माई रेणुकाला समजावून सांगण्यासाठी तिच्या मागे मागे निघून जातात. तर दुसरीकडे अम्मा गौरीकडे जाते आणि रेणुका वंश आल्या आहेत आणि त्या माईच्या बरोबर भांडत आहेत. त्यांचं पूजेवरून काहीतरी चालू आहे, तू घरची मालकीण आहेस ना असं बोलते. तेव्हा गौरी अम्माला जायला सांगते आणि मी आलेच असं बोलते. तर दुसरीकडे रेणू माईंना, काही जरी झालं ना तरी मी जया आणि गौरीला पूजेला बसू देणारच नाही असं सांगत असते. तेव्हा शालिनी रेणुकाला, तुम्ही कशाला बारक्या गोष्टीवरून वाद घालत आहे असं बोलते. तेव्हा रेणुका, ही बारकी गोष्ट नाही, हा तर मान आहे आणि शिर्के पाटलांचा मान शिर्के पाटलांनाच मिळायला पाहिजे असं बोलत, अगोदर तू आणि दादा बसत होतात ना, मग थोरल्या म्हणून शालिनी वहिनींना मान मिळत होता, त्यानंतर जया आला आणि सगळे चित्रच बदलले असं बोलते. तेव्हा शालिनी, तेव्हा लहान जरी असले ना तरी चिरंजीव होते त्यांचे असं सांगते. तर रेणुका, पण आता राहिले नाहीत ना, आता तो धाकला जावई झाला आहे असं बोलते. आणि माईंना, मागल्या वर्षी सुद्धा तू त्यांनाच बसवलं होतंस, पण आता मी बसू देणार नाही त्यांना असं बोलते. तर माई, आता गौरीच्या पोटामध्ये शिर्के पाटलांचं बाळ आहे, त्याला मिळू देत की आशीर्वाद असं म्हणतात. त्यावर शालिनी, रेणुकाला पूजेला कोणी पण बसू देत, सत्यनारायण सगळ्यांनाच आशीर्वाद देतो की असं बोलते. तेव्हा रेणुका, मला हे चालणार नाही असं बोलत माईंना, तुला जर लेकीच्या हातूनच पूजा करायची असेल ना तर यावेळेस पूजा मी करणार असं बोलते. तेव्हा देवकी, तुमचं बरोबर आहे, पण हा मान शिर्के पाटलांचा असतो असं सांगते. तेव्हा गौरी तिथं येते आणि काय झालं असं माईंना विचारते. तेव्हा माई, मी तुला आणि जयदीपला पूजेला बसवणार आहे, पण या सगळ्यांचा विरोध आहे त्या गोष्टीला असं सांगतात. त्यावर शालिनी, आमचं काही सुद्धा म्हणणं नाही, रेणुवंशांनाच ऑब्जेक्शन आहे असं बोलते. तर गौरी माईंना, तुम्हाला काय वाटतं असं विचारते. तर माई,
मला जे काय वाटतं ना ते मी आत्ता तुला सांगितलं ना असं म्हणतात. तर रेणुका रागाला येते आणि गौरीच्या वेळेस सगळे नियम कसे काय बदलावेसे वाटतात तुला असं बोलते. त्यावर माई रेणुकाला तुझं डोकं आहे का खोकं आहे, सारखी सारखी तीच गोष्ट कशी काय तुला समजावून सांगायची असं बोलतात. त्यावर रेणुका माझ्या डोक्यात सगळं शिरत आहे असं बोलत तू पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर या पूजेला गौरी आणि जया बसणार असतील ना तर मी या पूजेला येणार नाही, माझा या पूजेला बहिष्कार असणार आहे अशी धमकी देऊन तिथून निघून जाते. तर माई शालिनीला तुझीच फूस असणार आहे तिला असं बोलतात. तेव्हा देवकी त्या काय लहान नाहीत, त्यांचं त्यांना सगळं समजतं ना आणि त्या जे काही बोलल्या आहेत ते एकदमच चुकीचं नाही असं म्हणते. तर शालिनी माईंना कोणीसुद्धा पूजेला बसलं ना तर आम्हाला काही पण फरक पडत नाही असं म्हणून तिथून निघून जाते. तेव्हा माई गौरीला या रेणूचं काय करायचं असं बोलू लागतात. तेव्हा गौरी माईंना तुम्ही टेन्शन घेऊ नका, ही जबाबदारी तुम्ही माझ्यावरती टाकली आहे ना, मग मी त्यांची समजूत काढून घेईन असं बोलते. आणि तुम्ही पूजेची तयारी करा, तुमच्या मनासारखंच सगळं होईल असं म्हणून मला कंपनीत जायचं आहे असं बोलते. तेव्हा माई माझी गुणाची लेक असं म्हणून मला फार छान वाटलं असं बोलतात. तेव्हा गौरी तिथून निघून जाते. तर दुसरीकडे उदय जयदीपच्या लॅपटॉपवरचे चोरीने फोटो काढून घेत असतो. इतक्यात मागून गौरी तिथं येते आणि उदयला तुम्ही जयदीपच्या लॅपटॉपवरती काय करत आहे असं विचारते. तेव्हा उदय घाबरतो आणि मला एक जुनं बिल पाहिजे होतं, कंपनीत सापडत नव्हतं म्हणून मी इथं शोधत आहे असं सांगतो. त्यावर गौरी मग जयदीप असताना तुम्ही इथं यायचं होतं ना असं बोलते. त्यावर उदय मला वाटलं तो असेल म्हणूनच मी आलो होतो आणि लॅपटॉप चालू होता म्हणून मी शोधत बसलो आणि त्या भोसलेचा फोनसुद्धा आला होता असं सांगतो. आणि ते बिल शोधून मी भोसलेला मेलसुद्धा केला आहे असं सांगतो आणि तिथून निघून जातो. तर तिथून निघून उदय शालिनीच्या खोलीत जातो. तर शालिनी तुम्हाला एवढा घाम कशाने फुटला आहे असं उदयला विचारते. तर उदय आत्ता मी बेकार वाचलो असं बोलत तुम्ही सांगितल्याप्रमाणे जयदीपने कुठे कुठे अर्ज केला आहे त्याची माहिती काढायला मी गेलो होतो आणि लॅपटॉप समोर असताना मागं गौरी येऊन उभारली होती असं सांगतो. तेव्हा शालिनी आणि देवकी दचकून उठून उभे राहतात. तर शालिनी उदयला मग तुम्ही काय केलं असं विचारते. तर उदय मी थाप मारली असं सांगतो. तेव्हा शालिनी तिला थाप पचली का असं विचारते. तेव्हा उदय ते बघण्यासाठी मी तिथे थांबलोच नाही, तिथून सटकलो असे सांगतो. तर शालिनी आपलं ठरलेलं काम झालं आहे का नाही असं विचारते. तर उदय काम झालं आहे असं म्हणून फोटो काढलेले शालिनीला दाखवतो. तर शालिनी ते फोटो बघून जयदीपसाठी नोकरी सापडली आहे, राजगुरू इलेक्ट्रोफॅब असे म्हणून तो फार मोठा बिझनेसमन आहे, आमच्या पप्पांच्या खिशातलाच आहे असं सांगते आणि त्याच्याकडेच पाठवायचं जयदीपला आणि आपल्या तलावरती नाचवायचं असं सांगते. तर देवकी जर खरंच गौरीला डाऊट आला असेल ना तर ती जयदीपला सावध करेल असं बोलते. तेव्हा शालिनी तिला जर डाऊट आला असेल तर ती भोसलेला विचारणार, मग तुम्ही भोसलेला फोन करा आणि कुठलं तरी जुनं बिल पाठवून द्या असं उदयला सांगते. तेव्हा उदय भोसलेला फोन लावतो तर भोसलेचा फोन लागत नाही. तर शालिनी तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन फोन करा, तोपर्यंत मी पप्पांच्या बरोबर बोलते असं सांगते. तर मित्रांनो, महा एपिसोडच्या दुसऱ्या भागाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.